बुलेट ट्रेनचं काम 2028 पर्यंत पूर्ण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. तर वाढवण बंदराजवळ उभारणार बुलेट ट्रेनचं स्थानक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप मैदानात. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा महाराष्ट्र दौरा. पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्यांची खरेदी. पुण्यातील 4 वेगवेगळ्या आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो लिटर पाणी गळती. ज्योतिर्लिंग कॉलनीतील जुन्या एनसीसी ऑफिस समोरील पाईपलाईनला गळती. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघे निलंबित. आरोपींच्या अटकेच्या 15 दिवसानंतर निलंबनाचे आदेश. मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची तार घेऊन जाणाऱ्या युवकाला मारहाण. 2 चोरट्यांनी लुटले 3 लाखांचे सोने. पुण्यातील रविवार पेठेतील घटना. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी. पाकिस्तानच्या शांतता समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच भीषण स्फोट. कॅनडातील संघीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. लिबरल आणि कन्झर्वेटिव्ह पक्षामध्ये चुरशीची लढत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.